थंबनेलवरून तर तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे। अल्टिमेट जर्नी विथ जरेकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे आपला टुवर्ड्स वाडा। आपल्याला लहान म्हणजे आमच्या घरातले जे चिंटर पिंटर आहेत त्यांच्यासाठी दिवाळीसाठी फटाके घ्यायला चाललो आहे आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला समजेल की आपल्या लोकल एरियामध्ये आणि तिकडे किती फरक आहे। हे खूप जास्तचा फरक पडतो, जायला यायला थोडा जरा त्रास होतो, पण ठीक आहे। तर भेटूया आता आपण। याचा पुढचा व्हिडिओ असणार आहे सगळं दिवाळी फराळचा। तर आजचा आपला मोटो व्लॉग आहे, तर भेटूया आता आपण मोटो व्लॉग वरती। फायनली आपण मोटो ब्लॉग वर भेटलेलो आहे खूप दिवसानंतर। श्रावणी जसं तुम्हाला सांगितलं, आजची आपली राईड जी आहे ही आहे वसई टू वाडा। कसं जायचं, तिथे आपल्या फटाकड्यांची फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये आपण 2-3 वर्षापूर्वी जाणार 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 जाणार, पण त्याचा काय मुहूर्त येत नाही। यावेळी जर मुहूर्त आलेला आहे, तर आपण दिवाळीच्या 15 दिवस अगोदर जाऊन आपण तिथे फटाके विकत घेणार आहोत, मुलांसाठी स्पेशली। ॲक्च्युली खूप लोक तिकडे येतात फटाके विकत घेण्यासाठी, जेणेकरून जे दुकानदार असतात, रिटेलर असतात, जे फटाके विकतात दिवाळीमध्ये लॉटमध्ये, तर ते लोक तिकडे येतात फटाके घेण्यासाठी। तर आपण पण तिकडे चाललो आहे। खूप स्वस्त दरात आपल्याला तिथे फटाके मिळतील। जर तुम्हाला पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ॲड्रेस, एक्झॅक्टली नाव नंबर वगैरे सगळं डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आपण आता पोचलेलो आहे फायनली हायवेला। एक 15 ते 20 मिनटं लागलेली मला पोचायला। तर आपण आता हायवेला पोचलेलो आहे। आता इथून अंतर दाखवतो आहे ऑलमोस्ट मनोर आहे। मनोरवरून आपल्याला घ्यायचं आहे राईट वाड्याच्या दिशेने। इथे रोड कसा आहे, ॲटलिस्ट कॉन्क्रीटचं काम चालू होतं लास्ट टाइम, पण आता मला माहिती नाही काम चालू आहे की नाही। खूप दिवसांनी हायवेला गाडी चालवते, काय बोलते? खूप दिवसांनी हायवेला गाडी चालवतोय। हा, काय सुकून आहे। कारण की यावेळी आपली जी लडाखची राईड जी आहे ती चुकलेली आहे, म्हणजे चुकली तसेच आपण कॅन्सल केली ती। कारण की प्रज्वल मोडकर, परत हेमांशू चव्हाण यांच्या ग्रुपबरोबर जाणार होतो, पण त्याची तारीख आणि आपल्याला खूप जमत नव्हती ॲक्च्युली तारीख ती, है ना। कारण नवरात्री येत होती मध्ये, हे बघा असे थुकतात भिक्कारचोट लोक मध्ये, जरा पण मॅनर्स नाही या लोकांना। मित्रांनो, एक गोष्ट सांभाळून चालवा, ट्रकवाले जे चालतात ना असे, कधी काय बाहेर पिचकारी मारतील ना सांगता येत नाही, म्हणून त्यांच्या बरोबर न चालता मागे किंवा पुढे चाला। जरा पण मॅनर्स नसतो या लोकांमध्ये जाणं, कारण मोठी गाडी आहे ना, छोटी गाड्यांचा विचार नाही करत ते लोक। तर आपण कुठे होतो? हां, आपला जी लडाखची राईड आहे प्रज्वल मोडकर आणि हेमांशू चव्हाण यांच्यावर आपण करणार होतो, पण डेट आपल्याला काय जमत नव्हता त्यांच्या, कारण की नवरात्री येत होती मध्ये। नवरात्रीमुळे त्याच्यामुळे आपल्याला काय जाता नाही आलं। मी आणि श्रावणीने कॅन्सल केलं। असं वेळ होते की पैसेही होते आणि राईडला जाऊ पण शकत नव्हतं, असे दिवस झाले होते। आता नेक्स्ट वर्षी जाऊया, कारण की नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये देवी असते, तर देवीची आपल्याला सेवा करायची असते 9 ते 10 दिवस। त्याच्यामुळे आपण ते स्किप केलं आज राईड। तर आता आपण नेक्स्ट इयर जुलै नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण लडाख राईड स्टार्ट करणार आहोत 2026ला, मी आणि श्रावणी सोलो। जर कोणी येत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण स्टार्ट करू इथूनच सगळं बुकिंग करून, बाय रोड जायचं आहे। तर बघूया आपला एक्सपिरियन्स कसा असेल। तर आणि आपल्या या पॅन्थरवरतीच जायचं आहे, ही आपली पॅन्थरच। तो ट्रकवाला बघा किती जोरात गेला, ऑलरेडी आपण 70च्या स्पीडला आहे, तर ट्रकवाला बघा किती जोरात चाललाय। यावेळी पाऊस खूप झालेला आहे, त्यामुळे सगळीकडे ग्रीनरी आहेत, पण पावसाळा असतो तेव्हा चिखल असतो, पण धुळीचं वातावरण नसतं, फॉगी वातावरण असतं। पण आता कसं आहे, धुळीचं वातावरण आहे, ऊन कडक पडले, ऑक्टोबर हीट चालू झालेली आहे मित्रांनो। आणि त्याच्यामुळे मी जॅकेट सुद्धा नाही घातले आज, रायडिंग जॅकेट पण तुम्हाला दिसेल बघा, व्हाईट कुर्ता घातलाय चटके बसू नये म्हणून। आणि गरम, खूप गरम होते, कुर्त्यामध्ये सुद्धा आम्हाला गरम होते। श्रावणीने सुद्धा हेल्मेट नाही घातलेलं आहे, तिने फक्त मास्क लावलेला आहे, आणि जॅकेट तिने पण नाही घातलेलं आहे, जवळचंच अंतर आहे म्हणून। पण हे चुकीचं आहे, पण आता गरम होतं तर काय करणार, खूप एक्स्ट्रीम लेवलला गरम होते।
विरार फाटा येईल आता. विरार फाटा आलेला आहे. सिल्वासा इथून आता 150 किलोमीटर आहे. आता अधूनमधून आता सुट्टीच्या दृष्टिकोनाने आपण आता राईड सुरू करूयात थंडीच्या दिवसामध्ये. बघू एकदा अर्ली मॉर्निंग पण राईड करू आपण. आणि श्रावणी या राईड म्हणजे लांबच्या हायवेच्या राईडवर खूप दिवसांनी बसली आहे, म्हणून थोडाशी मनामध्ये तिच्या भीती असते. तर जेव्हा पण आपण खूप दिवसाने कोणाच्या बाईकच्या मागे बसतो तर थोडंसं मनामध्ये भीती असते. त्यामुळे आपण एकदम आरामात चालवतोय, काही घाई न करता. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण मनोर आणि वाडाचा जो फाटा आहे पालघरला जाण्यासाठी आणि वाडाला जाण्यासाठी त्या फाट्यावर आपण पोचलो आहे. ऑलमोस्ट आपण आता पार केलेलं आहे 40 किलोमीटर अंतर. हे बघा, बोर्डी, माहीम, केळवा. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे राईट. लोकेशन श्रावणीच्या हातामध्ये आहे, कारण की ऊन एवढं असल्यामुळे आपण इथे फोन हँडलला अटॅच नाही करू शकत, कारण की फोन ऑलरेडी हीट होणार. लोकेशनमुळे ऑलरेडी फोन हीट होतो, त्याच्यामुळे आपण तिच्या हातामध्येच दिले, पाहिजे तेव्हा बघायचं. ऑलमोस्ट रोड आपल्याला माहिती आहे. आता थोडंसं आपण इथे ब्रेक घेऊया, आय थिंक सो, कारण की काहीतरी खूप गळा सुकलेला आहे गरमीमुळे आणि काहीतरी लिक्विड वगैरे प्यायला पाहिजे, नाही तर चक्कर यायची. ठीक आहे, फायनली आपला ज्यूस ब्रेक झालेला आहे. आता आपण एक टोटल बाकी अजून किती 29 किलोमीटर. जरा उसाचा रस पिलो, जरा बरं वाटलं, कारण की गळा खूप सुकला होता. श्रावणी बोलते की मला तू उन्हामध्ये फिरवतोय, त्या दिवशी पण उन्हातच घेऊन गेला होता. मी काळी झाल्यानंतर पार्लरचे पैसे तुझ्याकडूनच घेणार आहे. बोल ठीक आहे, देतो. मी अगोदरच बोललो होतो तुला की फुल हाताचं घाल. मी सदरा काय घातलाय फुल हाताचा. रोड आता नवीन बनवलेला आहे वाटतं, काय ग. हे बघ, लास्ट टाइम खराब होता रोड एक साइड. आपण कुठं तर गल्लीतून बाहेर निघालो होतो. एक वजूशरीवरून पण रोड येतो, तो आपल्याला मध्येच कुठेतरी भेटतो, पण तो रोड खूप खराब होता लास्ट टाइम. आणि डिस्टन्स पण कमी येते, पण रोड खराब असल्यामुळे आपण हा चांगला रोड, पण आपल्याला डिस्टन्स जास्त असू दे पण चांगला रोड असायला हवा. गाडीला पण त्रास, कमी त्रास, आणि आपल्याला पण कमी त्रास. काय खराब रोडवर कधी टायर बियर पंक्चर होईल सांगता येत नाही. ग्रीनरी बघा इकडे वाड्यामध्ये. वाड्यात नाही आता, मनोरच आहे. ऑक्टोबर हीट चालू झालेली आहे सगळ्यात पहिले. मध्ये मध्ये पॅचेस आहेत. नदी पण जाम सुकली आहे, जाम सुकली आहे नदी. रोड आहेत खराब इथे, पण मध्ये मध्ये पॅचेस टाकलेत आणि मध्ये मध्ये चांगला रोड. बघू आता किती लांब आहे आणि किती डिस्टन्स आहे. हे बघा, खराब रोड आलेला आहे. बघा 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 बघा, धबाक 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 धबाक. हो हो, धूळ बघ किती उडते पुढे. हो, फोर्ट आहे ना इथे. विशालगड थोडी इथे कुठे आलं विशालगड. आहे इथे फोर्ट. जर थंडी पडली ना, आपण त्या जवळचे पालघरमध्ये पण एक फोर्ट आहे ना. जवळजवळचे फोर्ट करूया, जेवढे आपल्या 100 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. काय बोलते, जिथे जास्त वरती चढायचं नाहीये ते एक्सप्लोर करू आपण. एक दिवस वन डे मध्ये होईल आपलं. खूप दिवस झाले आम्ही गड किल्ले काय केले नाहीयेत. लास्ट जो केला होता आपण तो राजगड केला होता विथ फॅमिली. त्याच्यानंतर नो नो गड ट्रॅकिंग, नो. सज्जनगड सातारा जाऊया, चला कधी जायचं सांग. आपण पोचलो आहे वाडा मार्केटमध्ये. एक्झॅक्ट वाडा मार्केटच्या भाजी मार्केटमध्ये पोचलो आहे आपण. एवढे वेळ झाला. रस्ता थोडा खराब आहे, मध्ये मध्ये खूप खराब आहे रस्ता, त्यामुळे आपल्याला वेळ लागला जवळ अर्धा ते पाऊण तास. आता हे प्रॉपर मार्केटमध्ये आलेलो आहे आपण. आता आपलं लोकेशन कुठे आहे ते बघतो आपण. 2-2.5 किलो, किती वेळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं लोकेशन आहे. हे सगळे होलसेलरच आहेत बरं का. सगळे बघा किती गाड्या लागल्यात, सगळे फटाके घ्यायला आलेत हे होलसेलमध्ये. इकडे पण बघू आपण आणि पुढे पण बघू. उमर ट्रेडर्स नाही, आपल्याला दिलीप
नंदकुमार ट्रेडर्स आहे, आता ते मागे गेलं ते. फायनली आपण इथे फटाक्याच्या दिलीप ट्रेडर्समध्ये पोचलेलो आहे. तर तुम्हाला गर्दी वेगळं दाखवतो बघा. रस्सी बॉक्स 5चं. नाही काय बोलतो मी, तिकडे नाही, इकडे काय प्राइस आहे त्याला की बिल बनायला समजलं याच्यावर लिहिलं नाही काय? नाही. रस्सी बॉम्बचे 5 घेतले. हा. अजून काय त्याकडे घेऊन टाकले? अजून काय सुरसुरी बिरसुरी जमीन चक्री. वरचा शॉट आहे हा. कितीचा आहे हा? 2 पीस आहेत. पण किती बोलतोय? 2 पीस आहेत. वरच्या शॉट आहे तो लावायचा का? काय प्राइस आहे याची? प्राईस काय माहिती त्याला. होलसेलचं डिस्काउंट मध्ये असेल ना? 40%. ओके, हे घेऊया 2. घेऊन टाकते. हे 2 घेऊया. हे 2 घेऊ. अजून काय सुरसुरी जमीन चक्री ते तर तिथे पाऊस वगैरे. चल तिकडे. हा. 2 मोठे शॉर्ट्स घेतले आणि रस्सीवॉमचे एक 5चं एक पॉकेट घेतलेलं आहे. आता आपल्याला मला विचार, हे जमीन चक्राचा पाऊस आहे. सुरसुरी आहे का मोठीवाली? काय जमीन चक्री? हे तो इथे दाखवतो, तू तिथे दाखवतो. ही काय जमीन चक्री आहे का? हे घे. मोठावाला नाही का? हेच आहे का? हे बरोबर हेच हे घ्या. काय एक बॉक्स घ्या. पिशवी काढ. टाके द्या. बॉटम बॉम्ब, सुरसुरी जमीन चक्री आणि पाऊस. आहे काय सुरसुरीच आहे ना? ही सुरसुरी आहे. ही सुरसुरी. आता काय घ्यायचं आपल्याला? हे पाऊसचं दे. पाऊस मोठावाला. एवढं बघू दे इकडे. घे ना. सेम आहे ना दोन्ही? फुलझडी एकच घ्या. हे छोटे छोटे आहे ना, मोठेवाले घ्या ना. मोठावाला तिकडे आहे का? व्हिडिओ येईल एक 3-4 दिवसामध्ये. हे काय आहे? दादा हे काय? ओके, आपण 2 घेतले ना. आपण 2 घेतलेत ना स्काय शॉट. गोरंबा किती होते? मग कोल्या उडतो. बघा हे पाऊस. ट्रायपिकल फाउंटन घ्या. एक घेऊया बस. हा बस. आणि एक छोटा पॅकेट घेऊया. हा एक छोटा घ्या. झाला आणि बुलेट बॉम्ब वगैरे. बुलेट बॉम्ब आहे का? तर नाही रे. मी रस्सी बॉम्ब घेतला बस झालं. रस्सी बॉम्ब घेतला ना बस झालं. काम थैली काढ. थैली काढ. पकड. इथे ठेव. एक खाली ठेव ना. हा ठेव. त्याचा अजून एक घ्या ना. घे ना. सुरसुरी अजून एक काय रे? हे अजून एक दे ना. वय अजून एक दे. अजून एक. हा चल ठीक आहे. बॅग कुठे तुझी? बॅग आहे पिशवी. ठेव. थैली काढ. तुम्हाला गर्दी दाखवतो बघा.
बोलते? हा वाला वन टाइमच येतो. ठीक आहे. 50 शॉर्ट वाला घेऊया. आपण शॉर्ट घेतला होता, एकच शॉर्ट्स होता, आपल्याला 50 शॉर्ट्स वाला पाहिजे. अगं 50 शॉर्ट जर असा एवढा मोठा येणार ते कितीचे बघायला पाहिजे माहित पडलं. जास्त वेळ बघूया, आपला बजेट प्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण एवढा लांब आलेलो आहे. ठीक आहे, चला आता 50 शॉर्ट शोधू तिकडे. जमीन चक्री घेतली आपण, तीच आहे. फुलभाजी आहे का ते? काय ते? फुलभाज्या नाही, पाऊस आहे. तेच आहे, 30 शॉर्ट्स आहे. मग हे घ्या ना 30 शॉर्ट वाला. काय नाव दे ना बरं. आहे का बघा? 30 शॉर्ट होणार त्याच्यामधून असं फुटणार ते. 30 शॉर्ट. एक काम करूया, काय काय घेतलं आपण? हे काय? जमीन चक्री, सुरसुरी, पाऊस आणि लस्सी बॉम्ब. अजून काय घ्यायचं? ते ताजमहलचं हे घेऊया. ताजमहल तिकडे ओके. फायनली आमचे फटाके घेऊन झालेले आहेत. खूप गरम होते कारण की ऊन आहे आणि वरती पत्रा आहे, त्यामुळे बिलिंगच्या लाईनीमध्ये आपण उभं राहिलो आहे. सगळ्यांचे सगळे लाईनीच होते. सामान इथे पडलेलं आहे, आपापले सामान बघूया आता किती टाइम बघूया बिलिंगला किती वेळ लागतो. घामाघूम झाली बघा. बाईकची सवय नाही की काय? कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू आता किती वेळ लागतो. छोटे मोठे कसे पण बघा ना, छोटे पण चालेल. हा भेंडी लांब टाक, हो दे थोडं. छोटी नाही काय? छोटी नाही आहे, छोटी वेगवेगळी छोटी छोटी असते ना, ती छोटी छोटी असते बघ. छोटी छोटी असते घेतली घेऊया. आपण एवढे ताजमहल एवढा मोठा घेतलेला आहे. छोटा छोटा पाहिजे होता आपल्याला पण नाही आहे, तर थोडासा छोटे छोटे करून एक एक करून करतील, छोटे छोटे करून करतील. आम्ही पण असंच. काय बोलतोय? तुम्हाला दिसते सगळं बिल्डिंगच्या लाईनी आहेत. आपलं सामान घेऊन बिल्डिंगसाठी उभे राहिले तिथे. सगळ्यांचं सामान इथे पडलेलं आहे. हा बघा, तुम्हाला डोंगर दिसतोय, हा पूर्ण हा एकाच माणसाचा डोंगर. हे बघा लाईन लावली इकडे. कुठली लाईन आहे, काय लाईन आहे, काय समजत नाही. म्हणजे सामान बघा. एवढं सामान ठेवलंय, कोणाचं सामान आहे काय नाही काहीच माहित नाही. आणि काय काय लोकांनी सामान सोडून गेलेत, लाईन जास्त आहे म्हणून. सांगतो काय किती सामान घेतले? सामान अर्धा. एक मी ज्या गोष्टी घेतल्या होत्या
घाम पुसायला रूम आला. पण ते खूप सफोकेशन आहे ऍक्च्युली. ज्या ज्या गोष्टी आम्ही घेतल्या होत्या त्या परत ठेवल्या आम्ही, कारण की ऑलरेडी आम्ही 1-2 तास झाला लाईनीत उभं आहे. मला लाईन पुढे नाही होत कारण मागे नाही होत, काहीच होत नाही. आता एक बाजूच्या दुकानामध्ये जाऊया, बघू तिथे काय काय परिस्थिती आहे. तर बघूया बाजूच्या कंपनीत जाऊया. मला वाटतं छोटंसं आहे म्हणून गर्दी कमी असावी. चला बघूया आतमध्ये. छोटंसंच आहे त्याच्यामुळे गर्दी कमी. काय ग, छोटंसं आहे म्हणून गर्दी कमी आहे वाटतं. बघा आता बघूया आपल्याला काय मिळतंय. पिशवी घे, ती व्हाईट पिशवी कुठे टाका. पिशवी जे पाहिजे होत्या गोष्टी ते आपल्याला एक मिळालेली आहे. आता एक पाऊसचं पॅकेट आहे मोठं वाला. इकडे तिकडे मागे नको, लय मोठा झाला. एवढा मोठा काय करायचा. छोटा घे ना, चक्रीचे छोटा पॅकेट घे, मोठा याच्यामध्ये. बघ पाऊस बघ, खाली बघ. हे काय हे बघ पाऊस. हा बघ प्राइस लिहिले का त्याच्यावर. दादा याच्यावर प्राइस ते लिहिले, ते प्राइस आहे काय लिहिले त्याच्यावर. प्रत्येक याच्यावर वेगळं कमी होते. हा बघ ना पाऊस नाहीये, काय वेगळंच आहे. डिस्काउंट किती मिळाल हा दादा, किती डिस्काउंट रेट आपल्याला मिळेल. 20%, 30%. अच्छा हे पण चकरीच आहे. घे चक्री की रस्सी बॉम्ब कुठे. रस्सी बॉम्ब हे कोणाचं तरी हाय वाटतं. रस्सी बॉम्ब कुठे बघ. हा जास्त काही घेऊ नको आपल्याला, कमी कमीच घे. आता फक्त हे घे, सुरसुरी आणि पाऊस. पाऊस आहे. जमीन चक्री घेतली ना आपण, जमीन चक्री घेतली आपण. पाऊस कुठे पाऊसचं पॅकेट कुठे. हे काय वागे छोटे छोटे पाऊस. एवढा मोठा काय करायचा बाई, एवढा मोठा नको आपल्याला. एवढा मोठा नाही पाहिजे. टाकलाच नाही तो आता ब्लॅक कलरचा पॅकेट. ॲटम बॉम्ब म्हणजे रस्सी बॉम्ब. हा बुलेट बॉम्ब छोटस बुलेट बॉम्ब पाहिजे ना त्याला. हा ना, पाऊस पाहिजे आपल्याला. काय रेट काय याचा. मटका पाऊस म्हणजे नको मटका पाऊस. हे कितीचं 5चं पॅकेट आहे का. 5 एकदम सिस्टमॅटिक लावलेलं आहे. गर्दी पण कमी आहे आणि व्यवस्थित आहे. ते खूप मोठं असल्यामुळे तिकडे जरा जास्त लाईन आणि जास्त आहे. ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे सुरसुरी. अहो इथे बघ सुरसुरी, सुरसुरी आहे. ये रही सुरसुरी. सुरसुरीच आहे ना. हा पण जे छोटे आहेत, छोटेच पाहिजे ना आपल्याला. आपण मोठे घेतलेले तिथे. फायनली आपलं एक 10 मिनिटांमध्ये आता सगळं सामान घेऊन झालेलं आहे. बरोबर. बघू आता किती बिल होते, काय किती डिस्काउंट आहे आपल्याला. फायनली आपले सगळे फटाके घेऊन झालेले आहे मंडळी. आणि ॲक्च्युली तिथे जे आम्ही गेलो होतो दिलीप ट्रेडर्स, तिथे ॲक्च्युली खूप जास्त गर्दी आहे. कारण हे आहे त्याच्या मागचं की डिस्काउंट 40% आहे आणि बाकीच्या ठिकाणी 30 ते 20%, जेवढं बिल होणार तसं. तिथे आम्ही उभं होतो 1.5 तास जवळजवळ लाईनीमध्ये. सगळेजण खूपच वैतागलेले. तर मी बोलली हर्षला आपण दुसरीकडूनच घेऊया, जाऊ दे. तिथे माल सोडला आम्ही आणि आता इकडे माल घेतलेला आहे आपला. कुठे माल
साल्वी ट्रेडर्स कडे गेलो. एक्झॅक्ट त्याच्या समोरच आहे. हा तो राईटला आहे, हा लेफ्टला आहे. आणि हे दुकान छोटं आहे, हे गोडाऊन छोटं आहे हा. म्हणून कमी गर्दी, ते मोठं आहे म्हणून जास्त गर्दी. आता हा पण इथे एवढं कव्हर करतोच आहे की एवढं सगळं त्याने केलंय बांधकाम. होईल पुढच्या वर्षी नवीन. काय नाही, तुम्हाला जास्त त्रास सहन करता येईल, तुम्ही जाऊ शकता तिथे. चला तर आता आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. इथे संपूया. व्हिडिओ तुम्हाला घरी कसा जाऊया, वाटला आणि काय काय जेवायचं घेतलं आहे. आपण दाखवू तुम्हाला. हो. बघा आम्ही घेतलेले आहेत रस्सी बॉम्बचे 5 पॅकेट घेतलेले आहे आणि सुरसुरी घेतलेली आहे आपण. ठीक आहे. आर्नवला हवे होते ते आपण बुलेट बॉम्ब घेतलेले आहे 2 पॅकेट. पाऊसचे मोठे जमीन चक्री आणि पाऊसचे 2 मोठे मोठे पॅकेट घेतलेले आहेत. हो जवळजवळ बिल झालं होतं आपलं किती 2,500 2,500 2300 बिल झालं होतं. त्यात आपल्याला 25% लेस करून आपल्याला 1700 मध्ये 25% दिलं त्याने आपल्याला. 25%. व्हेरी गुड. ठीक आहे. ठीक आहे. चला 25% आमचं एवढं सगळं वेस्ट झालं एनर्जी. वेस्ट झाली. आपला एक व्हिडिओ पण भेटला आपल्याला चांगला. कधी मी खूप 2-3 वर्ष विचार करतो वाढायला येईल फायनली. नेक्स्ट टाइम येऊ तर एकदम सकाळी लवकर. तुम्ही येणार तर सकाळी लवकर या आणि वीकडेज मध्ये या, वीकेंड मध्ये अजिबात येऊ नये संडेला. मला माहित नव्हतं म्हणून. ठीक आहे. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता रोज एक ब्लॉग येईल बहुतेक. आता आमचं प्लॅन आहे 5 दिवसाचं 5 फराळ बनवायचे. 4 फळा बनवायचे. ते 4 फळा कसे बनवायचे काय म्हणजे सगळे रेसिपीचे ते ब्लॉग रोज येणार. रोज. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा.